वेलकम फ्रेंड्स. स्वाध्याय ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि नियम 1995 यांचा पार्ट 2 बघत आहोत. याच्या आधी आपण पार्ट 1मध्ये दोन्हीही म्हणजे अधिनियम आणि नियम यांचा थेरी पार्ट आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व क्लॉज बाय क्लॉज काय काय प्रोव्हिजन्स आहे त्या सगळ्या बघितल्या आणि त्याच्या नोट्स पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही तुमच्या ज्या नोट्स असतील हँड रिटनमध्ये तुम्ही लिहिलेल्या त्या समोर ठेवा. आपण त्याच्यातनंच हे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे सॉल्व करणार आहोत 2019 पासून तर 2012पर्यंत राज्यसेवा आणि PSIच्या परीक्षांना आलेले. ठीक आहे. तर आपण सुरू करू पार्ट 2चं काम. जर तुम्ही आधी पार्ट 1 कंप्लीट केलं नसेल तर आधी पार्ट 1 वाला व्हिडिओ पूर्ण करा आणि मगच हा पार्ट 2 बघा. तरच तुमच्या डोक्यामध्ये ते जास्त जाणार आहे आणि त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ उठवता येणार आहे. ठीक आहे. हे वरच्यावर कराल तर मग काय उपयोग नाही. मुख्य परीक्षेला मग तुम्हाला आठवेल किंवा नंतर असं विचारेल की यार मी तेव्हा हे 2 व्हिडिओ व्यवस्थित केले असते तर माझे 4-5 क्वेश्चन्स या ठिकाणी फिक्स झाले असते. ठीक आहे. त्याच्यामुळे नंतर अशी वेळ येऊ नये म्हणून आत्तापासूनच जरासं सिरियस होऊन दोन्ही व्हिडिओ एकामागे एक प्रॉपरली करा. ठीक आहे. तर आता सुरू करतोय पार्ट 2. आता बघा एक एक क्वेश्चन घेणार आहे. तुम्ही क्वेश्चन पण वाचायचं आहे समोर आणि मी पण तो या ठिकाणी वाचणारच आहे. ओके. पहिला प्रश्न बघू. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास यापेक्षा कमी दर्जाचे पोलीस अधिकारी करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की कोण यांचा तपास करेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला जे आपण नोट्स काढल्या होत्या त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की तपासवरती प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेलं आहे. तर ते आपण बघितलेलं होतं. हे बघा ऑप्शन काय दिलं आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, पोलीस निरीक्षक म्हणजे PI, पोलीस उपअधीक्षक म्हणजे DYSP आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजे ॲडिशनल पोलीस कमिशनर. ठीक आहे. तर यांचं हे 4 ऑप्शन दिले आणि याच्यातून आपल्याला एक निवडायचं आहे. तर आपण आपल्या थेअरी पार्टवरती येऊ. बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तपास अधिकारी कोण राहील. ठीक आहे. तर ते या ठिकाणी बघा तपास अधिकारी दिलेलं आहे. नियममध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. नियममध्ये दिलेलं होतं की याचं इन्स्पेक्शन किंवा तपास कोण करेल. DYSP और अबव रँकचा अधिकारी. ओके. DYSP और अबव रँकचा अधिकारी हे दिलं आहे 7व्या रूलमध्ये. ठीक आहे. रूलच्या 7व्या सेक्शनमध्ये. ओके. तर मग याचा आपला आन्सर येईल पोलीस उपअधीक्षक म्हणजेच DYSP व वरच्या दर्जाचा अधिकारी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. ओके. बघितला सोपा प्रश्न होता. आपण जे केलं आहे त्यातनंच आलेला होता. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन माहीत असते तर आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकत होतो. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्याचं काय क्वेश्चन आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला त्यांनी अधिनियम विचारलेला आहे. ठीक आहे. मधील कलम 3(1) नुसार एकूण किती प्रकारच्या अपराधांच्या तरतुदी आहे. ठीक आहे. म्हणजे किती प्रकारचे अपराध आहे एकूण. तर हे आपल्याला विचारलेलं होतं. ठीक आहे. तर आता आपण बघू आपल्या थेरी पार्टमध्ये. हे बघा 3(1) मध्ये काय दिले 15 प्रकारचे गुन्हे. ठीक आहे. मी तुम्हाला हे लक्षात सुद्धा ठेवायला लावलं होतं. मी सांगितलं होतं की हे काय गुन्हे हे जनरल आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही बारीक बारीक नका लक्षात ठेवू पण तो आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आलेला आहे 2019च्याच एक्झाममध्ये आलेला आहे. मागच्याच वर्षीच्या मुख्य परीक्षेत आलेला आहे राज्यसेवेच्या. ठीक आहे. तर मग त्याचं उत्तर आहे कुठे गेलं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 प्रकारचे गुन्हे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 15 प्रकारचे गुन्हे. ओके. हा आलेला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघू. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मधील कलम 3(2)(4) अन्वये. ठीक आहे. अनुसूचित जातीची जमातीची नसेल अशी कोणत्याही व्यक्तीने अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्ती साधारणपणे प्रार्थनास्थळ किंवा मनुष्यांनी राहण्याची जागा किंवा मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणून वापरत असेल तर असे कुठल्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग लावून किंवा स्फोटक पदार्थांचा वापर करून आग लावल्यामुळे किंवा स्फोटक पदार्थ वापरल्याने त्या इमारतीला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे हे आपल्याला माहीत असताना तसे करण्याचा खोडसाळपणा केला तर ती व्यक्ती डॅश आणि दंडाची शिक्षा होण्यास पात्र होईल. ठीक आहे. बघा आता प्रश्न एवढा मोठा आहे म्हणून घाबरून नाही जायचं.
ते आपण वाचले त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. ठीक आहे, फक्त त्यांनी खूप लॉंगमध्ये दिलेलं आहे आणि असं मोठमोठं इन्सिडंटच सांगितलं आहे त्यांनी की असं असं केलं तर काय शिक्षा होईल. ठीक आहे, तर आपल्याला इथे कीवर्ड काय लक्षात ठेवायचं आहे, इथे आपल्याला कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे की इथे प्रार्थनास्थळ आलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर मालमत्ता आलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्फोटक पदार्थांनी आग लावल्यामुळे नुकसान. ठीक आहे, तर मग आपण आपल्या कलममध्ये बघू याचा आन्सर काय आहे. ठीक आहे, आपण घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये चेक करू शकता लगेचच. ठीक आहे, बघा 3-2 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3-2च्या 4 सेक्शनमध्ये. ठीक आहे, म्हणजे काय, हा पहिला आहे, बरोबर, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. ठीक आहे, तर इथे बघा SC/STच्या बिल्डिंग किंवा प्रार्थनास्थळ किंवा राहण्याच्या जागेचे नुकसान आग किंवा स्फोटक पदार्थाद्वारे. ठीक आहे, आलं प्रार्थनास्थळ कीवर्ड इथे, तर आपलं याचंच आन्सर आहे. ठीक आहे, याच्यात काय आन्सर आहे, आजन्म कारावास आणि दंड. आजन्म कारावास म्हणजेच काय, जन्मठेप. ठीक आहे, तर जन्मठेप तेच आपल्याला इकडं दिलेलं आहे. ओके, क्वेश्चनमध्ये आपल्याला आजन्म कारावासच्या ऐवजी जन्मठेप लिहून आलेलं होतं, मग तेच आपलं आन्सर आहे. बघा, पर्याय क्रमांक 2 जन्मठेप आहे, हे आपलं आन्सर आहे. ओके, डन. हा पण क्वेश्चन आला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला. ठीक आहे, म्हणजे बघा 2019मध्येच 3 प्रश्न आले मागच्याच वर्षी आणि ते पण किती सोपे सोपे होते. आपण एकदा दोनदा जरी हा थेरी पार्ट व्यवस्थित समजून वाचून घेतला तरी आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1995 मधील कलम 2 नुसार. ठीक आहे, 2 नुसार. आता बघा इथे कसं ट्रॅप होणार आहे आपण. संघराज्य क्षेत्राच्या संबंधात राज्य शासन म्हणजे काय. ठीक आहे, आणि राष्ट्रपतींनी संविधानाच्या डॅश अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला प्रशासक होय. म्हणजे काय, या आर्टिकलमध्ये जे 2 मध्ये दिलेले त्याच्यामध्ये दिलेले की राज्य शासन म्हणजे काय असेल. ठीक आहे, तर ते संविधानाच्या कोणत्या कलमानुसार म्हटलेले तर ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, संविधानाचं आर्टिकल विचारलेलं आहे. 2 म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे सांगा. तर 2G असणार आहे का, हे याला इंग्लिशमध्ये 2G ट्रान्सफर करायचं का आपण, ट्रान्सलेट करायचं का आपण सांगा. 2G ट्रान्सलेट करायचं का. एक सेकंड, आपण आता मागे जाऊ. हां, हे बघा इथे दिलेलं आहे 2G नुसार. ठीक आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. मग आता स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय असणार आहे, 2 तर 2 त्यांनी 2G घेतलं यावेळेस. ठीक आहे, 2 त्यांनी क नुसार 2C नाही घेतलेले. तर बघा ते असं कन्फ्युजन होत असतं, त्याच्यामुळे नेहमी हे इंग्लिशमध्ये वाचायचं. ठीक आहे, मग आता राज्य सरकार म्हणजे काय, तर याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य सरकार म्हणजे एक तर स्टेट गव्हर्नमेंट येईल आणि युनियन टेरिटरीच्या याच्यामध्ये ते ॲडमिनिस्ट्रेटर येईल. ठीक आहे, प्रशासक येईल. आणि ते कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे, आर्टिकल 239 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर मग हेच आपल्याला विचारलेलं होतं. ठीक आहे, हे विचारलेलं होतं आपल्याला 239. ठीक आहे, तर मग बघा आपला आन्सर आहे 239. ठीक आहे, आता मला तुम्हाला इथे कॅच काय दाखवायचं आहे, याचा आन्सर आहे 239 पर्याय क्रमांक 2. ओके, हे याचं आन्सर आहे. बघा आता कॅच काय सांगायचं होतं मला तुम्हाला, की इथे आपल्याला आहे ना नियम विचारलं होतं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण नियमांच्या डेफिनेशन्समध्ये गेलो. ठीक आहे, ते जर आपल्याला इथे अधिनियम जर कीवर्ड असतात तर आपण याच्यातल्या अधिनियमाच्या डेफिनेशनमध्ये गेलो असतो. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं नेहमी की नियमामधले डेफिनेशन्स विचारले आहे की अधिनियमामधले विचारले आहे. ठीक आहे, रूल्स वर्सेस ॲक्ट. तर याच्यातला मी फरक तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे. ठीक आहे, आता मी परत रिपीट करत नाही, आपण फक्त ते कीवर्डला हायलाईट करायचं आहे जेव्हा जिथे जे विचारलं असेल ते. पुढचा प्रश्न बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे, अधिनियम आहे 1989 मधील कलम डॅशमध्ये विशेष न्यायालयांची व्याख्या दिलेली आहे. कलम डॅशमध्ये विशेष न्यायालयांची व्याख्या दिलेली आहे. आता विशेष न्यायालय कुठे होते काढा तर तुमच्या नोट्समधनं, मी चेक करतोय तोपर्यंत. ठीक आहे, हे बघा विशेष न्यायालय स्पेशल कोर्टची व्याख्या कुठे दिलेली आहे, 21D मध्ये. ठीक आहे, 21D मध्ये येतं का लक्षात. प्रकरण 1 सेक्शन 2 त्याच्यातलं सबसेक्शन 1. ठीक आहे, आणि त्याच्या D मध्ये याची व्याख्या आहे 21D. तर मग आपला आन्सर 21D असणार आहे आणि ते आपण आता चेक करू आपल्या ऑप्शन्समध्ये होतं का. ठीक आहे, 21D. हे बघा आपलं 21A 21C 21D 21F. तर आपला आन्सर काय 21D. ओके, तर हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला याच्या पुढे लक्षात काय ठेवायचं. आता त्यांनी बघा ऑप्शनमध्ये 21A विचारलं पण होतं, 21C पण होतं आणि F पण होतं. तर यासुद्धा डेफिनेशन्स तुम्ही माहिती करून घ्या. ठीक आहे,
म्हणजे असं होऊ शकतं की 2020 किंवा त्याच्या पुढच्या एक्झाममध्ये ह्या डेफिनेशन्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर यालाच म्हणता प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं, की तुम्ही प्रत्येक ऑप्शनचं चेक करणं की प्रत्येक ऑप्शन कुठे फिट होतोय किंवा त्याचं काय महत्त्व आहे. हे असं केलं ना तर आपला अभ्यास एकदम परिपूर्ण होऊन जातो. ठीक आहे, तर तुम्ही ह्या बाकीच्या डेफिनेशनसुद्धा पाठ करून घ्या, ते आपण दिलेले आहे थेरी पार्टमध्ये. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार अधिनियमातील, ठीक आहे, ॲट्रॉसिटीज ॲक्टमधील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत केलेल्या गुन्ह्यास व्यक्तीस करता येणार नाही. ठीक आहे, सांगा आता. CRPC 438 मी कुठं सांगितलं होतं? CRPC 438 मी कुठे सांगितलं होतं आठवा? जिथे मी IPC सांगितलं लिहिलेलं होतं आणि तिथे मी तुम्हाला चेंज करायला लागलो होतं. हे बघा 438 बरोबर, इथे IPC लिहिलेलं होतं मी आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे रॉंग लिहिलं गेलेलं आहे, हे CRPC आहे. ठीक आहे, ते मी तुमच्या PDF नोट्समध्ये अपडेट करून देईल, जे आपण टेलिग्रामला शेअर करणार आहे. स्लाईडवरती अजून अपडेट नव्हतं केलेलं मी. ठीक आहे, अटकपूर्व जामीन. ठीक आहे, अटकपूर्व जामीन ही प्रोव्हिजन याला लागू नाही. हे कोणत्या याच्यात दिलेलं आहे? सेक्शन 18मध्ये. ठीक आहे, तर त्यांनी आपल्याला हे विचारलं होतं की कोणत्या सेक्शनमध्ये असं दिलेलं आहे की CRPC 438 हा ॲट्रॉसिटीज ॲक्टला लागू होत नाही, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. बरोबर, ते सेक्शन कोणतं आहे? 18 नंबरचं सेक्शन. ठीक आहे, मग आपला आन्सर आहे 18 नंबरचं सेक्शन. ठीक आहे, मग बघा कलम कोणतं आहे? 17, 18, 19, 20. ठीक आहे, मग आपला आन्सर आहे 18 नंबरचं सेक्शन, पर्याय क्रमांक 2. हा विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला. ओके, नेक्स्ट बघा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियमांतर्गत. ठीक आहे, आता इथे बघा, इथे नियम आलं कीवर्ड. विशेष अधिकारी म्हणून डॅशच्या पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करता येत नाही. विशेष अधिकारी स्पेशल ऑफिसर म्हणून कोण असणार आहे? ठीक आहे, तर ते आपल्याला विचारलं आहे त्यांनी. मग आता आपण हे बघितलं होतं, आठवतंय तुम्हाला? मी तिथे ADM लिहून दिलेलं होतं, अतिरिक्त जिल्हाधिकारी, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके, हा प्रश्न विचारला होता. एक सेकंड. हा प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवून पण देतो आपल्या स्लाईडमधनंच कसं याचं आन्सर सॉल्व्ह होतं आहे. हे बघा, विशेष अधिकारीची प्रोव्हिजन कुठे दिलेली आहे? प्रोव्हिजन दिलेली आहे सेक्शन 10मध्ये. ठीक आहे, हा कुठे असतो? आयडेंटिफाईड एरियासाठी असतो, जिल्हा पातळीवर असतो. बरोबर, याला राज्य सरकार अपॉइंट करतं आणि तो कोण असला पाहिजे अधिकारी? तर ADM दर्जाचा अधिकारी असला पाहिजे, आणि हाच क्वेश्चन आपल्याला आलेला होता. ठीक आहे, ADM ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकारी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर असणार आहे. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपली थेरी ज्याने परफेक्ट केली ना, जे आपण थेरीमध्ये ज्या नोट्स काढल्या त्या ज्या माणसाने 2दा-3दा वाचून व्यवस्थित केल्या, त्याला बाकीचं काही करायची गरज नाही. त्याला पुस्तक बघायची गरज नाही, त्याला बेअर ॲक्ट बघायची गरज नाही, त्याला इव्हन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण बघायची गरज नाही. पण तरी ते बघावे अशी अपेक्षा आहे, पण गरज नाही, कारण त्यातनं सगळेच आन्सर सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघताय आत्तापर्यंत आपण जितके पण क्वेश्चन सॉल्व्ह केले, इथले 4 आणि इथले 3, हे 7ही प्रश्न. ठीक आहे, हे 7ही प्रश्न आपल्या नोट्समधनं डायरेक्टली सॉल्व्ह होत आहे. ठीक आहे, आणि असे पुढचे सगळे होणार आहे. ठीक आहे, कारण त्या नोट्स तशा हिशोबाने परिपूर्ण अशा बनवलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन बघू. बघा, ॲट्रॉसिटीज ॲक्ट अधिनियम संदर्भात पुढील गोष्टींचा विचार करा. कलम 3 प्रमाणे अत्याचार घडला आहे किंवा नाही ते सांगा. ठीक आहे, आता बघा, या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावच्या अमागासवर्गीय म्हणजे काय? अमागासवर्गीय म्हणजे काय? तर जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी. ठीक आहे, नॉन बॅकवर्ड क्लास, अमागासवर्गीय. शाळा मास्तराला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले आणि त्याचे घर जाळले, तर हा अपराध होईल का? ठीक आहे, पुढचं बघा. किसन या अनुसूचित जातीच्या म्हणजे SC असलेल्या, ठीक आहे, केश कर्तनालयाच्या मालकाने पांडूचे केस कापण्यास नकार दिला, कारण तो अनुसूचित जमातीचा आहे म्हणून. ठीक आहे, आणि त्याला दुकानाबाहेर काढले, तर याचं होईल का आन्सर? आता सांगा तुम्ही मला, विचार करा एक मिनटं. ठीक आहे, हे कलम 3 प्रमाणे अत्याचार आहे का नाही? तर बघा, याचं आन्सर आयोगाने दिलेलं आहे. आयोगाने याचं आन्सर दिलेलं आहे की दोन्हीमध्ये अत्याचाराचा गुन्हा घडलेला आहे. ठीक आहे, आयोगाचं हे आन्सर आहे. आयोगाने याचं हे आन्सर आहे दिलेलं आहे. पण आता याच्यामध्ये मी स्वतः थोडासा कन्फ्यूज आहे, कारण बघा, जे वाला आन्सर आहे ना आपलं,
की गावातील SC वाल्या कॅटेगरीच्या लोकांनी ओपनवाल्या शाळा मास्तरला मारहाण करून गावाबाहेर काढलं, तर अशी केस आपल्याला कुठे कलम 3 मध्ये नाही दिसत. ठीक आहे, कारण ॲट्रॉसिटीज ॲक्ट तेव्हाच लागू होतो जेव्हा ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे तो स्वतः SC ST असला पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्या त्या केसमध्ये काय होत होतं की ज्याच्यावरती अत्याचार होत होता तर तो स्वतः ओपन कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, तो SC ST कॅटेगरीचा नाही आहे. तर मग त्यामुळे त्याला ही शिक्षा लागू होईल का, तर त्याच्यासाठी मी स्वतः कन्फ्यूज आहे की हे त्याला लागू होणार नाही. आणि माझ्या मते याचा आन्सर ना पहिलं चूक आणि दुसरं बरोबर असं असलं पाहिजे होतं, पण आयोगाने ते दिलेले. ठीक आहे, आणि हे दुसरं तरी येईलच, कारण काय की अनुसूचित जाती जमातीचा आहे म्हणून त्याचे केस कापण्यासाठी नकार दिला, तर हे याच्यामध्ये अत्याचाराच्या व्याख्येत येईल. ठीक आहे, पण हे पहिले जी केस आहे ही माझ्या मते याच्या व्याख्येत येत नाही. पण आयोगाचा आन्सर मी तुम्हाला सांगतो, आयोगाने या दोन्ही याच्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा घडला असा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तसा विचार करा. ओके, आता याच्यामध्ये मी जास्त डिटेल जात नाही, मी तुम्हाला दोन्ही व्ह्यू पॉईंट सांगितले, माझा पण व्ह्यू पॉईंट सांगितला आणि आयोगाने काय आन्सर दिलं ते पण सांगितलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालय म्हणजे काय. आता विशेष न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय का, नाही. मानव अधिकार आयोग आहे का, नाही. दिवाणी न्यायालय का, नाही. तर उच्च न्यायालय म्हणजे सत्र न्यायालय आहे. ठीक आहे, सत्र न्यायालय म्हणजे सेशन कोर्ट, म्हणजे जिथे फौजदारी प्रकारचे गुन्हे त्यांची अंमलबजावणी होते. ठीक आहे, नेक्स्ट हे बघा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम. ठीक आहे, आता इथे नियमवरती प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्ही बघत चाला. ठीक आहे, विशेष करून राज्यसेवावाल्यांनी की कुठे नियम विचारले आणि कुठे अधिनियम विचारले. ठीक आहे, अधिनियमाच्या डेफिनेशन्समध्ये नियमावाले डेफिनेशन्स नका डोक्यात आणू आणि नियमाच्या डेफिनेशन्समध्ये अधिनियमावाले डेफिनेशन्स डोक्यात नका आणू. ठीक आहे, त्याच्यामुळे मी ते दोन्हीमधला फरक सुद्धा सुरुवातीला सांगितला होता. मग आता बघू पुढचा प्रश्न. इथे काय म्हणताय, इथे असं म्हणताय की घटनास्थळाची पाहणी ही खालील प्रकारचे व्यक्ती करू शकतात. कोण करू शकतं, जिल्हा दंडाधिकारी फक्त, तर फक्त आलं की इथे रॉंग होईल. ठीक आहे, उपविभागीय दंडाधिकारी फक्त, पण ते तसं रॉंग होईल. पोलीस उपअधीक्षक ते पण तिथं रॉंग होईल. ठीक आहे, मग वरीलपैकी सर्व, तर हां हे ट्रू होईल, कारण हा अधिकार दिलेला आहे वरीलपैकी सर्वांना. ठीक आहे, जिल्हाधिकारी सुद्धा करू शकतो, DYSP सुद्धा करू शकतो आणि त्याच्यावरचे सुद्धा सर्व अधिकारी करू शकतात. ठीक आहे, घटनास्थळाची पाहणी. आता हे तुम्ही आपल्या नोट्समध्ये चेक करा, तिथे मी दिलेलं आहे, DM, DYSP एक्सेट्रा. ठीक आहे, त्याच्यामुळे एक्सेट्रामध्ये हे बाकीचे पण आले आणि त्याच्यानुसार याचा आन्सर येतं वरीलपैकी सर्व. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे की अनुसूचित जाती जमाती अधिनियम कलम 15 अन्वये, ठीक आहे, राज्य शासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालवण्याकरता शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्त्यास विनिर्देशित करेल किंवा अधिवक्ता म्हणून कमीत कमी इतकी वर्ष व्यवसाय करत असलेल्या अधिवक्त्याची नेमणूक करेल. ठीक आहे, मग आता विशेष सरकारी वकील म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, तर याच्यासाठी किती वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल हा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, हा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. आता बघा, आपण स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विषयी माहिती घेतलेली आहे. ठीक आहे, आपल्या ॲक्टमध्ये ते दिलेलं आहे. हे बघा, ॲक्टचं प्रकरण 4 त्याच्यातलं 15, याच्यामध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विशेष सरकारी वकील याची नियुक्ती कोण करतं, राज्य सरकार करतं. एक तर तो विशेष सरकारी वकील असला पाहिजे. ठीक आहे, किंवा 7 वर्ष अनुभव असणारा कोणी पण ऑर्डिनरी वकील असला पाहिजे, पण ज्याला 7 वर्ष अनुभव आहे तर त्याची या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली जाऊ शकते. तर आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे की किती वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, आन्सर आहे 7. ठीक आहे, 7 आन्सर आहे त्याचं, ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला होता. ठीक आहे, 7 हे त्याचा आन्सर आहे. ओके, पर्याय क्रमांक 1. ओके, झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नोडल अधिकाऱ्याचे नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन हे डॅश अंतर्गत होते. आता यांनी काय विचारले की कोणत्या कायद्या अंतर्गत नोडल अधिकारी म्हणून पद अपॉइंट केले जाते. ठीक आहे, मग आपण बघा, महाराष्ट्र मोटर वाहन नियमनुसार होते का, नाही, आपल्याला माहितीच नाही आहे. ठीक आहे, नागरी हक्क संरक्षण त्याच्यात पण नोडल अधिकारी म्हणून आपण वाचलं का, नाही, तो आपण बघणार आहे. ठीक आहे, नागरी हक्क संरक्षण पण इम्पॉर्टंट कायदा आहे, त्याचा आपला व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तोही व्हिडिओ तुम्ही याच्यानंतर कंटिन्यू करून घ्या. ठीक आहे,
तिसरा पॉईंट बघा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम. ठीक आहे, तर हेच आपला आन्सर आहे, पर्याय क्रमांक 3. कारण आपण हे कुठं वाचलं होतं, नियमाअंतर्गत वाचलं होतं, SC/ST ॲट्रॉसिटीज रूल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, भ्रष्टाचार प्रतिबंधन अधिनियम. नाही, याच्यात पण नियम. पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर आहे. ठीक आहे. बघा, तुम्हाला दाखवून देतो मी परत. नोडल अधिकारी, हे बघा इथे सेक्शन 9 मध्ये दिलेलं होतं नोडल अधिकारी. ओके, मी तुम्हाला जेव्हा थेअरी पार्ट सांगितला त्याच्यात मी तुम्हाला नोडल अधिकाऱ्याला मराठीमध्येच इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. त्याचं हेच कारण होतं. ठीक आहे, कारण मी तिथे तुम्हाला असं नव्हतं म्हटलं मध्यवर्ती अधिकारी असं म्हणून लक्षात ठेवा. त्याचं ट्रान्सलेशन मध्यवर्ती अधिकारीच होतं, पण तुम्ही लक्षात ठेवताना नोडल अधिकारी म्हणूनच लक्षात ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. याचं कारण तेच आहे की त्यांनी बघा मराठीमध्ये जरी प्रश्न ट्रान्सलेट करून दिलेला आहे. ठीक आहे, आता हा मराठीतनं मी स्कॅन करून घेतलेला आहे, बरोबर. तर मराठीत सुद्धा त्यांनी इथे मध्यवर्ती अधिकारी न देता नोडल अधिकारी दिलेले. आलं का लक्षात? मग त्यामुळं आपण, आणि इंग्लिशमध्ये पण त्यांनी नोडलच म्हटलेलं आहे. तर मग आपण तसं लक्षात ठेवताना आपण प्रॉपरली नोडल लक्षात ठेवू आणि मध्यवर्ती दोन्ही पण लक्षात ठेवू. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. आता बघा इथे नियम आहे. आता मी तुम्हाला थोडासा अजून एक प्रश्न याच्यावरून फ्रेम करून विचारतो, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. ठीक आहे, आता समजा हे जे पर्याय क्रमांक 2 आहेत, ठीक आहे, इथे नागरी हक्क संरक्षण अधिनियम याच्याऐवजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, ठीक आहे, अधिनियम जर असतं ऑप्शन, ठीक आहे, आणि खालचं ऑप्शन तेच असतं की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम, तर मग तुम्ही काय मार्क केलं असतं? ठीक आहे, तर तरी आपण पर्याय क्रमांक 3च मार्क केलं असतं. कारण का, तर हे अधिनियमाअंतर्गत नाही दिलेलं, तर नियमाअंतर्गत दिलेलं आहे. ठीक आहे, रूल्समध्ये नोडल अधिकारीचं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, ॲक्टमध्ये मेन्शन नाही केलेलं. ठीक आहे, ॲक्टमध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे हे मेन्शन केलेले आहेत, पण रूल्समध्ये नोडल अधिकारी, परत स्पेशल ऑफिसर, प्रोटेक्शन सेल हे रूल्समध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, समजलं? जरी दोन्ही दिले असते तर मग तुम्ही रूल्स मार्क केला असतं. ओके, आणि समजा नियमही नसतं, ठीक आहे, नियम नसतं आणि फक्त अधिनियम असतं आणि बाकीचे 3 वेगळे असते, तर मग तुम्ही अधिनियम आन्सर मार्क केलं असतं. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? हे असं आहे. ठीक आहे, परत एकदा ते वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय. पुढचा प्रश्न बघू. एक मिनिट मी पाणी पितो. पुढचा प्रश्न बघू. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 नुसार अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या व्यक्ती नसलेल्या लोकसेवक, ठीक आहे, नसलेल्या लोकसेवक या अधिनियमान्वये पार पाडणाऱ्या आवश्यक कर्तव्यांचे पालन. ठीक आहे, कोणता कीवर्ड आहे? पहिला लोकसेवक, सेकंड कीवर्ड आहे कर्तव्यांचे पालन करणार नाही. ठीक आहे, तेव्हा तो किमान डॅश इतक्या परंतु डॅश इतक्यापर्यंत वाढू शकेल अशा कैदेच्या शिक्षेस पात्र असेल. ठीक आहे, सिंपल आहे. आपल्याला लोकसेवक विचारलेलं आहे आणि ॲक्टमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि लोकसेवकाने त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही तर त्याला काय शिक्षा आहे असं आपल्याला सिंपल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, 4 नंबरचं सेक्शन आठवा. सार्वजनिक सेवक म्हणजेच लोकसेवक, तो SC/ST नसला पाहिजे आणि कर्तव्य बजावले नाही तर किती शिक्षा आहे? मिनिमम 6 महिने, मॅक्सिमम 1 वर्ष. हेच आपल्याला प्रश्नात विचारले. मिनिमम 6, मॅक्सिमम 1 वर्ष. ठीक आहे, तर मग त्याचा आन्सर काय येईल आपलं? मिनिमम 6, मॅक्सिमम 1. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे बघा, 6 + 1. ठीक आहे, तर मग पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम. ठीक आहे, इथे नियम आलाय 1995 मधील कलम 2 नुसार बघा, आता हा रिपीट झालेला आहे. संघराज्य क्षेत्राच्या संबंधात राज्य शासन म्हणजे राष्ट्रपतींनी संविधानाच्या डॅश अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला प्रशासक होय. ठीक आहे, आता हाच सेम क्वेश्चन बघा, हा इथे 2017ला आलेला आहे. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला आलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला हा सेम प्रश्न मी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला पहिलाच प्रश्न, हे बघा इथला या स्लाइडवरचा पहिला प्रश्न हा बघा. ठीक आहे, तर बघा कसे क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, सेम क्वेश्चन आलेला आहे. याचा आन्सर काय मार्क केलं होतं आपण? आर्टिकल 239 239चं कलम. ठीक आहे, तर मग तेच याचा आन्सर असणार आहे, 239चं कलम. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं? बघा आता प्रश्न कसे रिपीट होतात. आता समजा मी 2019साठी तयारी करतोय. ठीक आहे, असं मानलं की मी 2019ची मुख्य परीक्षा देण्यासाठी तयारी करत होतो आणि ती तयारी करत असताना मी या कायद्यावरचे त्याच्या आधीचे सगळे प्रश्न पाठ करून गेलो असतो किंवा लक्षात ठेवून गेलो असतो किंवा समजून घेऊन गेलो असतो. ठीक आहे, मग मी 18चा प्रश्न केला असता, बरोबर. मग मी 17चा पण प्रश्न केले असते.
मग जर मी 17चा प्रश्न या ठिकाणी केला असता तर मला हा प्रश्न आला असता बरोबर माझ्या डोळ्यासमोर. मग याचं मी आन्सर लक्षात ठेवलं असतं की 239 आर्टिकल आहे आणि तोच प्रश्न जर इकडे रिपीट झाला 19च्या ज्या परीक्षेला मला द्यायची होती, ठीक आहे, तर माझं एक क्वेश्चन त्या ठिकाणी फिक्स होऊन जातो बरोबर, एक मार्क माझा सहज फिक्स होऊन जातो. तर हा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केल्याचा फायदा, की प्रश्न इकडचे तिकडे रिपीट होता. PSI मधून राज्यसेवेला पण येतात, राज्यसेवेमधून PSIला सुद्धा येतात, मागच्या वर्षीचे परत पुढच्या वर्षी रिपीट होतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी करतोय. थेअरी करून आपण थांबत नाही आहे नुसतं. ठीक आहे, प्रिव्हियस इयर पण आपण तेवढंच याच्याने करतोय. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न बघू आपण. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम 1995 मधील उद्दिष्टे कोणती आहे? आता ऑब्जेक्टिव्ह विचारले. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवरील अत्याचारांचे अपराधांचे प्रतिबंध करणे, बरोबर, हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. अशा अपराधांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणे. ठीक आहे, विशेष न्यायालयांची तरतूद, हे पण बरोबर आहे. अशा अपराधाला बळी पडलेल्या लोकांना आर्थिक सहाय्य करणे व त्यांचे पुनर्वसन करणे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, मग याच्यात तिन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे, पण आता याच्यात मला तुम्हाला काय सांगायचं आहे की हे सगळं दिलेलं होतं अधिनियमामध्ये. ठीक आहे, पण यांनी इथे नियम विचारलेले आहे. ठीक आहे, पण तरी पण आयोगाने याचा आन्सर वरील सर्वच दिलेले आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे कधी कधी असं पण होतं की आयोगालाच नियम किंवा अधिनियम मधला फरक समजत नाही. येते का तुम्हाला लक्षात? पण आपल्याला तो आता चांगल्या रीतीने कळलेला आहे, आपण याच्या पुढे मिस्टेक करणार नाही. ठीक आहे, याचा आन्सर आहे वरील सर्व. तर बघा पुढचा प्रश्न. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील कोणत्या तरतुदीत जिल्हा सत्र न्यायालय हेच विशेष न्यायालय असेल असा उल्लेख केलेला आहे? ठीक आहे, मग जिल्हा सत्र न्यायालय हेच विशेष न्यायालय असेल असे कोणत्या तरतुदीत म्हटले, म्हणजे त्यांनी सेक्शन विचारले आपल्याला. ठीक आहे, कलम विचारले. आता बघा आपण कलम बघू. कलम 14. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. स्पेशल कोर्ट, राज्य सरकार हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने. ठीक आहे, हे पण तुम्हाला पुढच्या वर्षी याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो की कोणाचा सल्ला घेता येईल त्या ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्यासाठी एका स्पेशल कोर्टची, की जे सेशन कोर्ट असेल, ठीक आहे, त्याची नियुक्ती करेल. ठीक आहे, समजलं. सेशन कोर्टच हे स्पेशल कोर्ट असणार या ठिकाणी, हे दिलं आहे 14 मध्ये. तर आता बघा आपल्या ऑप्शन्समध्ये 14 होतं का? तर येस, आपल्या ऑप्शन्समध्ये 14 होतं, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला. आता समजा इथे 14 ऐवजी 16 असतं तर याचा आन्सर आपलं काय आलं असतं? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, समजतंय. नेक्स्ट बघा आता. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हे चालवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाची अधिनियमात उल्लेख केलेला आहे? बघा आता त्याच परीक्षेत त्यांनी कसा सिमिलर प्रश्न विचारलाय, म्हणजे इथं त्यांनी म्हटलं की विशेष न्यायालय करायचं आहे स्थापन, हे यांनी इथं स्टेटमेंट दिलं. सेम एकाच पेपरमध्ये आलेलं आहे बरं का, एका खाली एक आलं असणार आहे. आणि इथं म्हटलंय की त्याच्याच अंतर्गत कोणतं न्यायालय बघायचं आहे. आता एखाद्या व्यक्तीला हे काहीच माहिती नसतं. ठीक आहे, याचा आन्सर कोणाला, तो पेपर देतोय त्याला तिथलं तिथं काहीच माहिती नाही, पण त्याने ह्या प्रश्नावरून जरी अंदाज घेतला की यार इथे कुठेतरी विशेष न्यायालयाचं मेन्शन आहे आणि त्याच पेपरमधल्या पुढच्या प्रश्नामध्ये याचा आन्सर आहे, ठीक आहे, तरी त्याचा तो प्रश्न सॉल्व्ह होतोय. मग कधी कधी असं पण होतं की सेम पेपरमध्ये एखाद्या प्रश्नावरून आपला दुसरा प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे, एकाच पेपरमध्ये, त्याच पेपरमध्ये आपला एका प्रश्नावरून दुसऱ्याचं उत्तर आपल्याला मिळतं. तर आपण तेवढं अवेअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. जनसेवक जो अनुसूचित जाती जमातीचा नाही. ठीक आहे, नाही, इथे हे महत्त्वाचं आहे. ज्याने अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत अत्याचार संबंधित गुन्हा केलेला आहे त्याला कमीत कमी डॅशची शिक्षा होऊ शकते. आता बघा, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जो लोकसेवक आहे, जनसेवक आहे, तर त्याने एखादा गुन्हा केला तर त्याला किती शिक्षा आहे. ठीक आहे, सामान्य माणसाला काय शिक्षा आहे आणि लोकसेवकाला थोडंसं वेगळं आहे. बघा आता सार्वजनिक सेवकाने जर या कायद्याअंतर्गत गुन्हा केला तर त्याला मिनिमम 1 वर्ष ते मॅक्सिमम गुन्ह्यानुसार शिक्षा, ही याच्यासाठी प्रोव्हिजन. ठीक आहे, म्हणजे बघा आता हे वरचे जे आहे ना, इथे तुम्ही इथे आठवा की समजा चुकीची साक्ष दिली. ठीक आहे, एखाद्या सामान्य माणसाला दिली, सामान्य माणसाने चुकीची साक्ष दिली तर त्याला मिनिमम 6 महिने शिक्षा होईल. पण ती जर सार्वजनिक सेवकाने चुकीची साक्ष दिली ना, तर मग त्याला 6 नाही तर 1 वर्ष मिनिमम होईल. ठीक आहे, किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं तर इथे सामान्य माणसाने केलं तर मिनिमम 6 महिने आलं, पण तेच लोकसेवकाने केलं तर मिनिमम 1 वर्ष आलं. ओके, तर मग मिनिमम आपल्याला विचारलेलं आहे की लोकसेवकाला काय आहे, तर ते आपला आन्सर आहे 1 वर्ष.
ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, आता तुम्हाला खूप सोपं वाटत असेल हे. ठीक आहे, तर हाच कॉन्फिडन्स येणं खूप महत्त्वाचं असतं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम 1955. आता हे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, हे 1995 पाहिजे. नियम 8 नुसार राज्य शासनाने राज्य मुख्यालयात एका डॅशची स्थापना करावी. ठीक आहे, तर कशाची स्थापना करायची? प्रोटेक्शन सेलची, संरक्षण सेलची स्थापना करायची 8 मध्ये. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, प्रोटेक्शन सेल. आता बघा 8 मध्ये आपण हे घेतलेलं आणि नियमच्या कॉलममध्ये हे बघा सेक्शन 8. ठीक आहे, बघा आता याच्यावरून आपल्याला काय समजलं की इथे बघा, इथे हायलाईट पण मी केव्हा केलेलं आहे, जेव्हा याच्यावरती प्रश्न आला तेव्हा पार्ट 2 मध्ये मी हायलाईट करतोय. ठीक आहे, कारण ते आधी ब्लँकच होते. याचा अर्थ आपल्याला काय लक्षात आलं, याच्यावरती प्रश्न येऊन गेला, याच्यावरती येऊन गेलेला आहे आणि याच्यावरती सुद्धा येऊन गेलेला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड या तिन्ही याच्यावरती क्वेश्चन आलेले. ठीक आहे, फक्त जो विशेष अधिकारी आहे त्याच्यातला प्रश्न थोडा डीप होता, कारण तो ह्या प्रोव्हिजनवरती आला होता. यांच्यामध्ये फक्त आपल्याला सेक्शन विचारलेले होते. ठीक आहे, यांच्या प्रश्नांमध्ये. पण मग पुढच्या वर्षीच्या एक्झाममध्ये आपल्याला शक्यतो ह्या जे खालचे इन्फॉर्मेशन आहे याच्यावरनं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. समजतंय का? आता आपल्याला क्लिअर होईल की कसं प्रश्न येतो. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट बघू. अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत अपराध सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? ठीक आहे, आता हे यांनी जनरल विचारलं आहे की कोणत्या शिक्षा होतील. कारावास, तर बऱ्याच ठिकाणी कारावासाची शिक्षा आहे, कारावास व दंड व मालमत्ता जप्ती, तर हे सर्व होऊ शकतात. ठीक आहे, आता हे जनरल विचारलेलं होतं, त्यांनी कोणती एक स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती विचारली. आपल्याला माहिती आहे काही प्रोव्हिजन्समध्ये कारावास पण आहे, काही याच्यामध्ये हे, काही याच्यामध्ये हे, आणि यांनी आपल्याला असं जनरल विचारलं, कोणतं एखादा अपराध स्पेसिफिक देऊन नाही विचारलेलं. ठीक आहे, तर मग याच्यामुळे याचा आन्सर येईल वरीलपैकी सर्व. आता बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, अनुसार प्रतिबंध कारवाई सुरू करू शकतो. ठीक आहे, खालीलपैकी कोण कारवाई सुरू करू शकतो असं आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर बघा जिल्हा दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय अधीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकारी. तर याचा आन्सर येईल सर्व 4, कारण वरील 4ही लोक कारवाई सुरू करू शकतात. ठीक आहे, हे आपल्या याच्यामध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवून देतो आपण हे कुठनं घेतलेलं आहे, म्हणजे परत तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे, हे बघा, कारवाई करण्यासाठी अधिकार कोणाला आहे? ठीक आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून कारवाई कोण करू शकतो? प्रतिबंध कारवाई. ठीक आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. आपल्याला त्यांनी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन विचारली होती, म्हणजेच प्रतिबंध कारवाई कोण करू शकतं? DM करू शकतो, उपविभागीय दंडाधिकारी करू शकतो, पोलीस अधीक्षक करू शकतो, पोलीस उपअधीक्षक करू शकतो. ठीक आहे, हे 4ही करू शकत होते. ओके, नेक्स्ट. हे बघा, आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती कृत्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत दंडनीय अपराध आहे? ठीक आहे, खालीलपैकी कोणती कृत्य अपराध आहे तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग बघा, अनुसूचित जाती जमाती नाही अशा व्यक्तीने अनुसूचित जाती जमातीच्या ब या व्यक्तीस केळस वाना पदार्थ खायला भाग पाडले. ओके, हा सुद्धा गुन्हा आहे. अनुसूचित जातीच्या व्यक्तीने आपल्याच जातीच्या ब व्यक्तीची जमीन अवैध मार्गाने हडप केली, हा सुद्धा गुन्हा आहे. ठीक आहे, कारण गुन्हा घडलेला पण अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवरती आहे. ठीक आहे, अनुसूचित जाती जमातीच्या नसलेल्या या व्यक्तीने अनुसूचित जाती जमातीच्या सर्व व्यक्तींचे त्यांच्या खाजगी मंदिरात येऊन पूजा करण्यास परवानगी दिली नाही, तर हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा होईल. ठीक आहे, कारण तुम्ही जातीच्या आधारावर कोणाला नाही म्हणू शकत. ठीक आहे, तुमचं खाजगी मंदिर असेल तर तुम्ही सगळ्यांनाच परवानगी नाकारा. ठीक आहे, पण तुम्ही अनुसूचित जाती जमातीच्याच व्यक्तींना परवानगी नाकारताय आणि इतर लोकांना तुम्ही परवानगी देताय तुमच्या खाजगी मंदिरात, तरी तो त्या ठिकाणी गुन्हा आहे. अनुसूचित जातीच्या व्यक्तीने आपल्या ऑफिसमधील उच्चवर्णीय जमातीच्या नसलेल्या महिला लिपिकाची लैंगिक छळवणूक केली. नसलेल्या. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय? उच्चवर्णीय नसलेल्या. ठीक आहे, म्हणजे काय? अनुसूचित जाती जमातीचे व्यक्तीचे. ठीक आहे, महिला लिपिकाची
छळवणूक केली तर तो सुद्धा या ठिकाणी गुन्हा आहे. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व प्रकारे हे गुन्हे आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, की विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे, विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट त्वरित तक्रार निवारण हे उद्दिष्ट आहे का? नाही. ठीक आहे, उपाययोजना नाही. शीघ्र सुनावणी तर यस, हे त्याचा आन्सर आयोगाने दिलेलं आहे. नियमित सुनावणी तर हे पण नाही. ठीक आहे, शीघ्र सुनावणी हे त्याचा आन्सर आयोगाने दिलेलं आहे. आता आपल्याला हे बाकीचे सुद्धा त्याच्याशी मिळते जुळते आन्सर वाटू शकतात. ठीक आहे, पण आयोगाने हे दिलं आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. ठीक आहे, शीघ्र सुनावणी आणि त्वरित तक्रार निवारण याचा अर्थ आपल्याला एकच वाटू शकतो. ठीक आहे, पण आयोगाने शीघ्र सुनावणी दिलेलं आहे तर आपण ते लक्षात ठेवू. 26 नंबरचा प्रश्न बघा, की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला. ठीक आहे, का आणला तो, त्याचं मागचं कारण विचारलंय. तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम पुरेसा वाटत नव्हता म्हणून. यस, आता हे मी तुम्हाला लिहून नव्हतं दिलं, पण मी कायद्याच्या इंट्रोडक्शनमध्येच जेव्हा त्याचा बॅकग्राऊंड समजून सांगितला त्याच्यात मी तोंडी हे सांगितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून. हे पण ट्रू आहे की विशेष कायदा आणण्याची गरजच का भासली, कारण आधीच्या तरतुदी परिणामकारक इफेक्टिव्ह नव्हत्या. याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीकरिता किमान डॅश हा अनुभव आवश्यक आहे. तर याचा आन्सर काय, पर्याय क्रमांक 2 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. हा विचारला राज्यसेवा मुख्य परीक्षा 13ला. ठीक आहे, आता बघा हाच सेम प्रश्न आपल्याला इकडे विचारलेला होता. तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, हा जो प्रश्न आहे मुख्य परीक्षा 2017ला आलेला. ठीक आहे, तर हा तो होता की जो विशेष सरकारी वकील आहे तर त्याचा किती अनुभव असला पाहिजे. तर याचं पण आन्सर 7 होतं आणि तिकडे तो 13ला विचारलेला आहे डायरेक्टली, तिथे पण 7 वर्ष आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, म्हणजे बघा इथे 13वाला प्रश्न 2017मध्ये रिपीट झाला आहे. ठीक आहे, म्हणजे 4 वर्षांनी प्रश्न रिपीट झाला, सेम प्रश्न. तर असं होईल, पुढे पण होईल, याच्या आधी पण होत आलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार खालीलपैकी कोण सार्वजनिक दंड आकारू शकतं. सार्वजनिक दंड कोण घेऊ शकतं, केंद्र सरकार, राज्य सरकार, त्याच्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्यानंतर आहे पंचायत. ठीक आहे, तर मग याचा आन्सर काय येईल, राज्य सरकार येईल. ठीक आहे, कारण राज्य सरकारला अधिकार दिलेले सार्वजनिक दंड वसूल करण्याचे. ठीक आहे, याचा आन्सर येईल राज्य सरकार. हे तुम्हाला मी दाखवून देतो, आपण कुठे मेन्शन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सुद्धा बघू शकता. हां, जे मी स्लाईडवरती दाखवतोय तुम्ही डायरेक्टली तुमच्या नोट्समध्ये चेक करा. म्हणजे कसं तुमच्या नोट्स तुम्हाला त्यांच्यावरती कॉन्फिडन्स येईल की आपल्या नोट्समधनं क्वेश्चन येतात असं आपल्याला वाटलं का आपण ते चांगलं करतो आणि आपलं ते चुकत नाही नंतर. हे बघा 16 नंबरचं सेक्शन बघा, राज्य सरकार सामूहिक दंड घेऊ शकते. ओके, कोणाला अधिकार आहे, राज्य सरकारला. आणि हेच इथे पुढे काय लिहिलेलं होतं मी, सिव्हिल राईट्स ॲक्ट 10A प्रमाणे. तर त्याच्यात पण ही प्रोव्हिजन आहे सिव्हिल राईट्स ॲक्टच्या 10A मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणारे प्रतिबंधात्मक उपाय खालीलपैकी कोणते आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहे. एखाद्या भागात अत्याचार घडवण्याची शक्यता असेल तर त्या भागाला अत्याचार संवेदनक्षम जाहीर करणे. येस, हे आपण वाचलेलं आहे. आयडेंटिफाईड एरिया. गुन्हे घडवण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींना तडीपार करणे, हे पण आपण वाचलेलं आहे. हे पण ट्रू आहे. ठीक आहे, गुन्हा केलेल्या आरोपींची स्थावर जंगम संपत्ती सरकार जमा करणे. तर आता असं काय आपण वाचलेलं आहे का, सरकार जमा करणे असं काय वाचलेलं आहे का. हे आहे पण हे प्रतिबंधात्मक नाही आहे. ठीक आहे, वरचेवर अपराध घडत असतील अशा गावाला सामूहिक दंड करणे. याच्यात आपल्याला वरचेवर लक्षात ठेवायचं आहे. सामूहिक दंडाची तरतूद आहे पण ती गुन्ह्यांसाठी, असं वरचेवर काही छोटे मोठे अपराध होत असतील तर तेवढ्यासाठी सामूहिक दंड सरसकट गावाला नाही करू शकत. तर मग त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन आपले रॉंग ठरतात आणि आपलं आन्सर येतं पर्याय क्रमांक 1 अ आणि ब योग्य. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 या कायद्याचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत. ठीक आहे,
तर आता हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. दुर्बल घटकांवर इतर समाजाकडून होणारे अत्याचार रोखणे, यस ट्रू आहे. भारतातील अनुसूचित जाती जमातींचे पुनर्वसन करणे, यस हे पण ट्रू आहे. अनुसूचित जाती जमातींना कायदेविषयक मदत करणे, हे पण ट्रू आहे. ठीक आहे, तर मग ऑब्जेक्टिव्ह शक्यतो ब्रॉड येतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होतात, त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2 वरीलपैकी सर्व. हा विचारला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जास्तीत जास्त कोणती शिक्षा आहे? आता जास्तीत जास्त कोणती शिक्षा आहे? तर जास्तीत जास्त शिक्षा आपल्याला माहिती आहे की जन्मठेपेची शिक्षा आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. तर मग त्यामुळे याचा आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचा प्रश्न बघा. अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास यापेक्षा कमी दर्जाचे नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच करावा. बघा, आता हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 पोलीस उप अधीक्षक, दॅट इज DYSP. ठीक आहे, डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. ठीक आहे, तर मग हे आपण या ठिकाणी हा प्रश्न याच्या आधी पण बघितलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवून देतो मी परत की कसं रिपीट झालं आहे प्रश्न. एक सेकंड. हे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला आलेला आहे की गुन्ह्याचा तपास यापेक्षा कमी दर्जाचे अधिकारी करू शकत नाही. मग त्याचं पोलीस उपपोलीस अधीक्षक. ठीक आहे, उपपोलीस अधीक्षक असं दिलेलं होतं आणि तेच इकडे त्यांनी पोलीस उप अधीक्षक दिले. थोडंसं शब्द इकडचा तिकडं केला आहे, पण ते DYSPच आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथे उपपोलीस अधीक्षक आहे आणि तिकडे पोलीस उप अधीक्षक आहे. ठीक आहे, असं थोडंसं उलटं करून दिलेलं आहे त्यांनी. तर DYSPच करता हे आपल्याला माहिती आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 2012ला आला होता आणि त्याच्यानंतर 2019ला डायरेक्ट आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा किती, तर जवळपास 6 वर्षांनी प्रश्न रिपीट झालेला आहे. बरोबर, 6 वर्षांनी प्रश्न रिपीट झालेला आहे. तर असं होणारी शक्यता आहे. पुढचं क्वेश्चन बघू आपण. हे बघा, आता पुढचे काय काय प्रश्न आपल्याकडे आलेले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 कलम 2C नुसार 2(1)C नुसार विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ डॅशमध्ये उल्लेखलेला विशेष सरकारी अभियोक्ता किंवा आहे. ठीक आहे, निर्देशित केलेला अभियोक्ता आहे. आता याच्यात त्यांनी काय विचारलेलं आहे की त्याचं कलम कोणतं आहे ते विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटरचं कलम किती नंबरचं आहे? ठीक आहे, डेफिनेशनमध्ये तो दिलेला आहे. ठीक आहे, डेफिनेशनमध्ये दिलेला आहे, पण तो कलम कोणत्या याच्यात दिलेला आहे? हे बघा, इथे दिलेलं आहे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर 2(1)(c) मध्ये. ठीक आहे, बरोबर, इथे दिलेलं आहे. पण तोच त्यांनी काय म्हटलेलं आहे की हा कोणत्या याच्यात दिलेला आहे, कोणत्या कलममध्ये दिलेला आहे, सेक्शनमध्ये दिलेलं आहे. तर हे 15 नंबरचं सेक्शन. बघा, आता 15 नंबरवरती 2दा प्रश्न आले. याच्या आधी पण राज्यसेवेला आला होता आणि हा PSIला प्रश्न आलेला आहे. तर याचा आन्सर येईल 15 नंबरचं सेक्शन. पर्याय क्रमांक 1च याचा आन्सर आहे. ओके, 15 नंबरचं सेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम या दिनांकास अंमलात आला. आता याला आपल्याला तारीख विचारलेली. बरोबर, तारीख काय आपली? 30 जानेवारी 1990. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की जरी कायदा 1989चा आहे पण तो लागू 1990ला झाला आहे. तेवढं जरी लक्षात ठेवलं असतं, हे 2 आपले ऑप्शन कट होते आणि तुम्हाला या 2 मधनं गेस करायचं होतं. ठीक आहे, आणि आपण समजा पाठच केलं आहे तर मग आपला आन्सर आहे 30 जानेवारी 1990. नेक्स्ट बघा. अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार निवारण अधिनियम 1989च्या कोणत्या कलमाअंतर्गत विशेष न्यायालयांची तरतूद केलेली आहे? आता विशेष न्यायालयाचं कुठं होतं आपण इतक्यातच बघितलं आहे. ठीक आहे, 14मध्ये होतं. जिथे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर 15मध्ये, त्याच्यावरतीच विशेष न्यायालयांची तरतूद आहे 14मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला ते स्लाइड पण व्हिज्युअलाइज व्हायला लागले असेल. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर आपले घर सोडण्यास सक्ती करणारा किंवा त्यास कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस दंडाबरोबर डॅश महिन्यांपेक्षा कमी नसलेली शिक्षा जी डॅश महिन्यांपर्यंत वाढू शकते अशा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे काय? घर सोडण्यास भाग पाडणे हे याच्यातलं कीवर्ड आहे. ठीक आहे, घर सोडण्यास भाग पाडणे याच्यासाठी किती शिक्षा आहे? तर 6 महिने ते 5 वर्ष एवढी शिक्षा आहे. ठीक आहे, घर सोडण्यास भाग पाडणे याच्यासाठी काय शिक्षा आहे तर ते आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 त्याचा आपला आन्सर आहे. मी तुम्हाला दाखवून देतो. घर सोडण्यास भाग पाडणे त्याला काय शिक्षा आहे. ठीक आहे,
हे बघा, घर सोडण्यास, गाव किंवा घर सोडण्यास भाग पाडणे. ठीक आहे, हे जे 15 गुन्हे होते तर याच्यात काय शिक्षा होती? 6 महिने ते 5 वर्ष आणि दंड ही शिक्षा होती. आणि हेच आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. हां, नेक्स्ट क्वेश्चन बघा, PSI मुख्य परीक्षा 2016 विचारलेलं आहे. ठीक आहे, की याच्यात काय म्हटलेलं आहे की अशी शासकीय कर्मचारी आहे परंतु जी अनुसूचित जाती जमातीची नाही. ठीक आहे, म्हणजे लोकसेवक आहे पण आपले कर्तव्य हेतू पुरस्कार पार पाडण्यास टाळत असेल. म्हणजे काय, लोकसेवक आहे, शासकीय कर्मचारी म्हणजे लोकसेवक, आणि कर्तव्य पार पाडत नाहीये, तर अशा व्यक्तीला किती शिक्षा होऊ शकते? ठीक आहे, तर त्याचा आन्सर आपल्याला माहिती आहे. त्याचा आन्सर आहे 6 महिने ते 1 वर्ष ही शिक्षा. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे. 6 महिने ते 1 वर्ष शिक्षा ही त्याला होऊ शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 8 नंबरचा क्वेश्चन बघा पुढचा. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम मध्ये एकूण किती प्रकरणे व किती कलमे आहे? ठीक आहे, तर एकूण किती आहे? तर याच्यामध्ये 5 प्रकरण आहे आणि 23 सेक्शन आहे. तर यांचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4 हे याचा आन्सर आहे. ठीक आहे, आता हे परत मी स्लाईडवरती दाखवत नाही कारण ते तेच रिपीट होईल. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा 1989च्या कलम डॅश नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते अशा जागा ओळखून त्यांना सुरक्षेची हमी देणे. ठीक आहे, अशा जागा ओळखायचं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे कोणत्या याच्यामध्ये दिलेलं आहे? ठीक आहे, अशा जागा ओळखून त्यांना याची हमी देणे हे कोणत्या याच्यात दिलेले आहे? तर बघा याचा आन्सर काय? 22, सेक्शन 22 मध्ये दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मधील कलम 2 क नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार या शब्दप्रयोगांना संविधानाच्या 366 अनुक्रमे डॅश व डॅश यामध्ये जे अर्थ नेमून दिलेले आहे ते या अधिनियमात असतील. म्हणजे 366 नंबरचं जे आर्टिकल आहे तर ते त्याच्या सबसेक्शन मध्ये आहे दिलेलं, तर ते किती आहे? ठीक आहे, तर ते आपल्याला विचारलेलं आहे आणि 24 आणि 25 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्लाईडवरती बघू शकता, मी हे नोट्समध्ये दिलेलं आहे. ओके, मी परत मागे जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील कोणत्या तरतुदींनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 438चा वापर सदर अधिनियमांतर्गत व्यक्तीस करता येणार नाही? ठीक आहे, 438चा वापर कोणत्या याच्या अंतर्गत करता येणार नाही? तर हे दिलेलं होतं कलम 18 मध्ये, सेक्शन 18 मध्ये. बघा, आता हा सेम टाईपचा क्वेश्चन आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेत पण बघितला आणि तो सुद्धा इकडे आलेला आहे, PSIच्या मुख्य परीक्षेत पण आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा मी सांगितलं होतं की राज्यसेवेतून PSIला किंवा PSIतून राज्यसेवेला क्वेश्चन रिपीट होता. ठीक आहे, तर ते अशा प्रकारे. ठीक आहे, बघा इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेक्शन 18 बघा. ठीक आहे, 18 मध्ये काय सांगितलं? अटकपूर्व जामीन या कायद्याला लागू होत नाही. हे कुठं दिलेलं आहे? सेक्शन 438 ऑफ CRPC. ठीक आहे, इथं माझ्याकडून चुकून IPC लिहिलं गेलं होतं पण मी तुम्हाला ते नोट्समध्ये देताना CRPC सांगितलं होतं. तेच आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं. ठीक आहे, आणि असाच प्रश्न राज्यसेवेला सुद्धा आला होता आणि PSIला सुद्धा आलेला आहे. हे बघा पुढचा प्रश्न बघू. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. ठीक आहे, अधिनियमाबद्दल विचारलंय. यास राष्ट्रपतींची संमती दिनांक डॅश 1989 रोजी मिळाली. ठीक आहे, आता आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की राष्ट्रपतींची संमती कोणत्या तारखेला मिळाली? ठीक आहे, तर याचं मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे 11 सप्टेंबर 1989. ठीक आहे, याचं उत्तर आहे 11 सप्टेंबर 1989, पर्याय क्रमांक 3. हा कुठं विचारला होता? PSI मुख्य परीक्षा 2016ला विचारलेला होता. ठीक आहे, आता बघा आपण जो थेरी पार्ट घेतला, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या तारखा लक्षात ठेवायला लावल्या आठवून बघा. आपण जो थेरी पार्ट घेतला त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्प्लिमेंटेशनची डेट म्हणजेच एन्फोर्समेंटची डेट म्हणजेच अंमलबजावणीची तारीख, ठीक आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायला लावली. मी तुम्हाला राष्ट्रपतींनी कोणत्या तारखेला मंजुरी दिली हे नव्हतं सांगितलं. ठीक आहे,
हे बघा, त्याच्यात ना असे पण काही प्रकारचे प्रश्न येणार आहे तुम्हाला की जे तुम्हाला खूप फॅक्च्युअल नेचरचे असणार आहे. त्याच्यामुळे ना आपण अशा प्रत्येक प्रश्नाच्या नादी लागण्यात पण काही पॉईंट नाही आहे. ठीक आहे, असे प्रश्न एखाद्या वेळेस स्किप केलेले पण परवडतात. त्यालाच आपण स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन म्हणू. ठीक आहे, आता एखादा प्रश्न राष्ट्रपतींची संमती याच्यावरती आला तारखेवरती, तर याचा अर्थ आपण असा नाही होत की प्रत्येक कायद्याची आपण राष्ट्रपतींनी कोणत्या तारखेला संमती दिली, मतलब लोकसभेत कोणत्या तारखेला मंजूर झाला, राज्यसभेत कोणत्या तारखेला मंजूर झाला आणि फायनली इम्प्लिमेंटेशनची एन्फोर्समेंटची डेट कोणती, हे सगळं आपण एका कायद्यासाठी 4 डेट लक्षात ठेवत बसू, असं होऊ शकत नाही. ठीक आहे, असं जो करायला जाईल तो खूप मोठी चूक करून बसेल आणि त्याला जेव्हा एक्झामला जाईल तेव्हा त्याला एक पण आठवणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे असा एखादा प्रश्न आला तर घाबरून जाऊ नका की यार आपण तर थेरी पार्ट जो बघितला त्याच्यामध्ये आपण हे कधीच स्टडी केलेलं नाही. असा एखादा प्रश्न आला तर तो स्किप होऊ द्या. ठीक आहे, हे मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. आणि त्याच्या नादी लागून तुम्ही सगळ्यात सारखा पाठ करायला नका जाऊ. मग ते असं होईल की तुम्ही जी महत्त्वाची तारीख आहे ती पण विसरून जाल किंवा त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हाल की नक्की ही आहे की ही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कायद्याची इम्प्लिमेंटेशनची डेट, एन्फोर्समेंटची डेट म्हणजेच अंमलबजावणीची तारीख, ठीक आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ह्या बाकीच्या ज्या तारखा असतील ह्या तुम्ही स्किप करून द्या. ठीक आहे, याच्यावरती एखादा प्रश्न आला पण चुकून तरी त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर हाच जरा प्रॉपर वे राहील अभ्यास करण्याचा. बाकी तुमची मर्जी. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न काय आहे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1995. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथे त्यांनी अधिनियम म्हटलंय आणि पुढे 1995 म्हटलंय. ठीक आहे, तर आता बघा कधी कधी आयोगसुद्धा त्याच्यामध्ये कन्फ्युजन करतो. ठीक आहे, आयोगसुद्धा त्याला पण कधी कधी अधिनियम आणि नियम वेगळे हे दोन गोष्टी कधी कधी कळत नाही. तर त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की आता इथे 1995 म्हटलंय ना, तर मग हा नियमासंदर्भात बोलत आहे. ठीक आहे, नियम 16 अंतर्गत. ठीक आहे, आता पुढे त्यांनी नियम म्हटलेले आहे, बरोबर, इथे त्यांनी बरोबर केलं, पण इथे त्यांनी अधिनियमाऐवजी त्यांनी नियम द्यायला पाहिजे होतं. आणि हेच जर तुम्ही इंग्रजीमधला पेपर बघितला तर तिथे एखाद्या वेळी तिथे रूल्स असणार आहे, इंग्लिशमध्ये प्रॉपर असणार आहे. ठीक आहे, पण ते मराठीत ट्रान्सलेट करताना तिथे ते गडबड करून देतात कधी कधी. तर बघा, नियम 16 अंतर्गत राज्य उच्चाधिकार दक्षता व समन्वय समितीची रचना करण्याकरिता किती सदस्यांचा समावेश असतो. ठीक आहे, तर जी व्हिजिलन्स कमिटी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली होती तर तिच्यामध्ये किती सदस्य असतात असा आपल्याला प्रश्न आहे. हा आलेला आहे PSI मुख्य 2014ला. ठीक आहे, 15पेक्षा जास्त नसावे, 20पेक्षा जास्त नसावे, 25पेक्षा जास्त नसावे आणि अमर्यादित सदस्य. तर सगळ्यात पहिली गोष्ट अमर्यादित सदस्य हा पॉईंट इथेच तुम्ही रद्द करून द्या. हा तर काही लॉजिकल पॉईंट नाही आहे की अमर्यादित सदस्य असतील, तर असं काही नसतं. ठीक आहे, मग आता आपण बघू आपल्या थेरी पार्टमध्ये जाऊ. ठीक आहे, हे मागचं जे काही मार्किंग्स होते ते मी क्लिअर केलेले, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये चेक करू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हे बघा 16 इथे गेला, एक सेकंड. हे बघा, हा 16 नंबरचा सेक्शन आहे रूल्समधला. ठीक आहे, 16 नंबरचा रूल आहे हा. राज्य पातळीवर देखरेख व दक्षता समिती, हाय पॉवर विजिलन्स अँड मॉनिटरिंग कमिटी ॲट स्टेट लेवल. ठीक आहे, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न आहे, याची रचना कोण करतं, तर राज्य सरकार करतं. मुख्यमंत्री याचा चेअरमन असतो किंवा युनियन टेरिटरी असेल म्हणजे आपलं केंद्रशासित प्रदेश असेल तर त्या ठिकाणी तिथला प्रशासक त्याचा चेअरमन असतो. सदस्य कोण असतात, गृह, वित्त, समाज कल्याण यांचे मिनिस्टर त्याचे सदस्य असतात. आणि एक पॉईंट मी तुम्हाला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायला आलो त्याच्यात की 25पेक्षा जास्त सदस्य नसावे. ठीक आहे, तुम्हाला थेअरीवाला लेक्चर आठवत असेल तर तिथे मी याला मार्क करून सुद्धा दिलं होतं की हे तुम्ही फिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे, या फिगरवरती क्वेश्चन आलेला आहे असं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं. ठीक आहे, तर हाच तो प्रश्न आहे जो आता आपण बघतोय PSI 2014ला आलेला. ओके, तर बघा 25पेक्षा जास्त सदस्य नसावे असे तिथे तडजडीत दिलेलं आहे आणि तेच आपलं आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर आहे, 25पेक्षा जास्त नसावे. ओके, बघा खूप सोपा प्रश्न आहे. जर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला ना तर हे काही जास्त अवघड नाही आहे. ठीक आहे, समजून अभ्यास केला की तो जास्त सोपा वाटतो. पुढचा प्रश्न बघू. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा सदस्य नसलेल्या लोकसेवकाने, ठीक आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली कर्तव्याची जाणीवपूर्वक हेळसांड केली तर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या तरतुदीनुसार इतकी शिक्षा होऊ शकते असं त्यांनी विचारले PSI मुख्य 2014ला. ठीक आहे, कोणते 2 कीवर्ड इथे लक्षात ठेवायचे आपल्याला, लोकसेवकाने, ठीक आहे, पब्लिक ऑफिसर, ठीक आहे, आणि पब्लिक सर्वंट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कर्तव्याची हेळसांड म्हणजे काय, स्वतःचं कर्तव्य पार पाडलं नाही तर याला किती शिक्षा मी तुम्हाला सांगितली होती, आठवून बघा. आपण लिहिलेलं हे
तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण चेक करू शकता. हे मी वारंवार मागे जाऊन तुम्हाला का सांगतोय, मी डायरेक्टसुद्धा आन्सर तुम्हाला सांगू शकतो, पण हे करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे की तुम्हाला तुमच्या नोट्सवरती कॉन्फिडन्स यावा. ठीक आहे, की तुम्हाला असं म्हणजे कसं आहे, आपण जो पण अभ्यास करत असतो ना, तिथं गरजेचं काय असतं की आपण जो रिसोर्स वाचतोय त्याच्यातनं प्रश्न येत आहे का नाही हे बघणं खूप गरजेचं असतं. कारण बरेच वर्ष असं होतं की मुलं चुकीचं गोष्टीच्या नादी लागतात आणि इरिलेव्हंट पुस्तकं अनेक वर्ष वाचत बसतात. ठीक आहे, ज्याच्यातनं एक सुद्धा प्रश्न येत नाही असे पुस्तकं ते 2-2, 3-3 महिने घेऊन वाचतात आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की यार आपण हे 2-3 महिने वेस्ट केले. त्याच्यामुळे कुठला पण रिसोर्स वाचताना त्याच्यातनं आपले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे का हे बघणं आधी खूप महत्त्वाचं ठरतं. आणि तेच आपल्या जो आपण थेअरीवालं लेक्चर घेतोय ते लेक्चरच इतकं परिपूर्ण घेतोय ना की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल की आपण जे करतोय त्याच्यातनं आपले सगळे प्रश्न सुटतात. ठीक आहे, सगळे म्हणजे काय, तर सगळेच प्रश्न सुटतात. ठीक आहे, आता बघा इथे त्यांनी विचारलेलं आपल्याला की कर्तव्य बजावले नाही तर हे बघा, हे 4 मध्ये दिलेलं होतं. सार्वजनिक सेवक, पण तो SC ST नसला पाहिजे, तर नसेल याला सुद्धा मी हायलाईट करायला लावलं होतं. त्याच्यानंतर कर्तव्य बजावले नाही तर, ठीक आहे, कर्तव्य बजावले नाही तर 6 महिने ते 1 वर्षाची शिक्षा. तर 6 महिने ते 1 वर्ष हे आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे, हे आपलं आन्सर आहे. म्हणजे बघा आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यातनं आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह होत आहेत, हेच मला तुम्हाला दाखवायचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी. ठीक आहे, 6 महिने ते 1 वर्ष पहिलंच ऑप्शन आहे आपलं, पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर आहे. ठीक आहे, कैद किमान 6 महिने ते 1 वर्ष. आता हे तुम्हाला थोडंसं दिसू नाही शकत कारण हे जे स्कॅनिंग केलेलं आहे तर ते स्कॅन करताना ते थोडंसं लाईट झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही काही क्वेश्चन्स थोडेसे असे फेडिंग झालेले आहे त्यांचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, PSI 2013ला विचारलेलं आहे. ठीक आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1981. आता बघा इथे परत प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1981 एक आहे, 1989 आहे. अनुसार अत्याचार म्हणजे काय? ठीक आहे, आता अत्याचारची आपल्याला डेफिनेशन विचारली. मग अत्याचार म्हणजे काय की अभक्षणीय किंवा केस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास भाग पाडणे. यस. ठीक आहे, भीक मागण्यास किंवा वेठबिगारी करण्यास किंवा सक्तीचे काम करण्यास भाग पाडणे. यस. खोटे दिवाणी फौजदारी गुन्हे दाखल करणे. यस. मतदान करण्यास प्रतिबंध घालणे किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडणे. यस. ठीक आहे, तर हे चारही पण खूप जेनेरिक पॉईंट आहे. तुम्ही वाचलं तरी लक्षात येईल की हे या ॲक्टच्या खाली गुन्हे ठरतात, अपराध ठरतात आणि तेच अत्याचार पण ठरतात. मग त्याच्यामुळे आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, कुठलं पण स्किप होत नाही. हा विचारला होता PSI पूर्व परीक्षा 2013ला. ठीक आहे, हा पूर्वाला विचारला होता. ठीक आहे, मुख्याला नव्हता विचारलेला. बघा कधी कधी पूर्वाला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता बघा पुढचा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1981 करिता डॅश अधिनियमित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा कशाकरता अधिनियमित करण्यात आलेला आहे? ठीक आहे, हा अधिनियम डॅश करिता अधिनियमित करण्यात आलेला आहे. हा विचारला आहे PSI मुख्य 13ला. म्हणजे याचं ऑब्जेक्टिव्ह विचारलं आपल्याला. ठीक आहे, याच्यात ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे. मग काय ऑब्जेक्टिव्ह आहे? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विरुद्ध होणारे अत्याचाराचे म्हणजेच ॲट्रॉसिटीचे गुन्हे थांबवणे. यस, हे याचं ऑब्जेक्टिव्ह होतं का? यस. अत्याचाराचे खटले चालवण्याकरता विशेष न्यायालयांची स्थापना करणे. यस, हे पण आपण बघितलंय. विशेष न्यायालय म्हणजेच सत्र न्यायालय, हे पण आपण बघितलंय. ठीक आहे, मदत मिळवून देणे. हो, त्यांना मदत पण मिळते, ते पण आपण बघितलेलं आहे की प्रत्येकाला काही ना काही अमाऊंट अत्याचार झालं त्याच्या विरुद्ध सरकार त्यांना पुनर्वसनासाठी मदत देते. ठीक आहे, रोख रक्कम देते. अशा प्रकारच्या गुन्ह्याचे बळी ठरलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करण्याकरता. ठीक आहे, तर हा पण याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर आपल्या जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर हे चारही पण याचे ऑब्जेक्टिव्ह ठरतात. ठीक आहे, आता हे तुम्हाला एकत्र कुठं मिळणार नाही. ठीक आहे, ह्या आणि ह्या क्वेश्चनचं ते होतं. ठीक आहे, हे दोन्ही क्वेश्चन एका स्लाईडवर जे आहे ना यांचं उत्तर तुम्हाला असं एका स्लाईडमध्ये किंवा एका खाली एक असं लिहून दिलेलं असं कुठंच मिळणार नाही. हे तुम्हाला पूर्ण कायदा वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हां, याच्यातनं हे होत आहे. ठीक आहे, म्हणजे एकदा कायदा डोक्यात व्यवस्थितरित्या समजून घेतला ना तर मग प्रत्येक गोष्ट आपण कुठं ना कुठं लिंक करू शकतो. ठीक आहे, गुन्हे थांबवण्यासाठीची प्रोव्हिजन आहे ते शिक्षेच्या याच्यात दिलेलं आहे. बरोबर. विशेष न्यायालय स्थापन करणं ते पुढे 14 नंबरच्या सेक्शनमध्ये दिलं होतं. ठीक आहे, मदत मिळवून देणे तर ते पण आपण बघितलं की काही केसेसमध्ये 50,000 रुपये मिळतात, काही केसेसमध्ये 1 लाख रुपये मिळतात. ठीक आहे, तर मग याच्यामुळे हे एका ठिकाणी नव्हतं, पण ओव्हरऑल जर आपण सगळं वाचलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यात वरील सर्व हे याचं आन्सर आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे याचं आन्सर आहे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
आता बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रकरणाचा जलद निपटारा होण्यासाठी कोणत्या न्यायालयाला विशेष न्यायालय होण्याचा दर्जा दिलेला आहे? ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला होता PSI मुख्य 2012ला. बघा, इतक्यातच मी रिपीट केलं. इथे आलेलं होतं ना आपल्याला, हे बघा इथे वाचा, अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, बरोबर. इथं 13च्या परीक्षेत आलं, 13च्या मुख्य परीक्षेत, आणि हे आपल्याला माहिती आहे हे ट्रू आहे. पण 12च्या वरती त्याच्यावरती परत स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की कोणत्या न्यायालयांना दिलेलं आहे, तर याचा आन्सर आहे सत्र न्यायालय, सेशन कोर्ट, म्हणजे जिथे फौजदारी प्रकारचे गुन्हे चालवले जातात ते कोर्ट. ठीक आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी असतं हे, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 सत्र न्यायालय. ओके, पुढचा प्रश्न बघू. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार गुन्हा घडण्याकरता कोणत्या बाबी आवश्यक आहे? कोणत्या बाबी आवश्यक आहे? तक्रारदार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील असावा, ऑफकोर्स. ठीक आहे, ज्याच्यावर अन्याय झालाय तो SC ST असला पाहिजे. आरोपी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील नसावा. ठीक आहे, तर हे पण ट्रू आहे. कारण का बघा, की अनुसूचित जाती जमातीतील नसावा असं आपण बऱ्याच सेक्शनमध्ये बघितलंय. ठीक आहे, तिथे सेक्शनमध्ये धडधडीत लिहिलेलं होतं की तो अनुसूचित जाती जमातीतील नसावा. मग त्याच्यामुळे वरील दोन्ही हे या ठिकाणी याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, तर हे पण आपण बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत सामुदायिक दंड लावणे व वसूल करण्याकरिता कोणत्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील? आता ते मी सांगितलं होतं, सामुदायिक दंडासाठी कोणत्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील? भारतीय दंड संहिता आहे का? नाही. फौजदारी प्रक्रिया आहे का? नाही. फौजदारी प्रक्रिया कुठे येतं? जिथे अटकपूर्व जामीन आहे, सेक्शन 438. ठीक आहे, तर ते याच्यात येतं. आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम, तर यस, हे याचा आन्सर आहे 1955. नागरी हक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत ज्या आहे ती सामुदायिक दंडाची प्रक्रिया तशीच्या तशी इकडे लागू होईल. ठीक आहे, असं दिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हे कुठे आहे तुम्हाला मी दाखवून देतो. हे बघा, 16 नंबरचं सेक्शन बघा. ठीक आहे, मिसलेनियसमध्ये 16 नंबरचं सेक्शन. राज्य सरकार सामूहिक दंड घेऊ शकते. ठीक आहे, आपल्याला एक प्रश्न याच्यावरती पण विचारला होता की कोण घेऊ शकते, हे पण आपल्याला विचारलेलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, आणि तो कोणत्या प्रमाणे घेऊ शकते, तर सिव्हिल राईट्स ॲक्ट. ठीक आहे, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक आहे, तर त्यालाच नागरी हक्क संरक्षण अधिनियम म्हणतात. तर याच्यानुसार ते घेऊ शकते. आणि बघा, एक क्वेश्चन 16 नंबरवरतीच 2 क्वेश्चन आलेले, एक हे विचारलं आपल्याला आणि एक हे विचारलं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं सेक्शन. ठीक आहे, समजलं? तर असे प्रश्न येत असतात. आणि आपण जो सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपल्या कायदे सिरीजमध्ये तो सिलेबसचा भाग म्हणून दिलेला आहे. तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ मी लगेच रिलीज करणार आहे. ठीक आहे, 2 दिवसांच्या अंतराने नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ एकदा पूर्णरित्या करून घ्या. त्याच्यामध्ये हा ॲक्ट अशाच पद्धतीने खूप डिटेलमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी सांगून आणि सगळे प्रश्न उत्तरं घेऊन तो डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. हा शेवटचा प्रश्न आहे आपल्या लिस्टमधला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अन्वये कलम 14 नुसार खटले त्वरेने चालवण्यासाठी जावे यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी खालीलपैकी डॅशची तरतूद करेल. हा विचारलाय PSI मुख्य 2012ला. कशाची तरतूद करेल? द्रुतगती न्यायालय आहे का? समांतर न्यायालय आहे का? पर्यायी तंटा निवारण केंद्र आहे का? तर नाही, हे तिन्ही पण नाही आहे. ओके, असे कीवर्ड्स आपण वाचलेले नाही. पण विशेष न्यायालय म्हणजे स्पेशल कोर्ट हा कीवर्ड आपण वाचलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. हे याचा आन्सर आहे. विशेष न्यायालयांची स्थापना करेल. आणि विशेष न्यायालय हे कोण असणार आहे, तर ते बघा लगेच इकडच्या प्रश्नात बघा, ते आहे जिल्हा सत्र न्यायालय. ठीक आहे, म्हणजे बघा एकाच परीक्षेत विशेष न्यायालयांवरती 2 प्रश्न आले. हा पण PSI मुख्य 2012ला आलेला आहे आणि हा पण PSI मुख्य 2012ला आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आता एखाद्याने त्याच परीक्षेत समजा आहे ना हा पुढचा क्वेश्चन वाचून घेतला असताना की कुठेतरी, म्हणजे बघा हे तुम्ही दोघी याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नाही आहे, पण तुम्ही पेपरला बसलेले असं इमॅजिन करा. ठीक आहे, आणि एकाच परीक्षेत पुढे मागे हे 2 प्रश्न आहे. तर एका ठिकाणी कुठेतरी असं मेन्शन केलेलं आहे की प्रश्नातच मेन्शन केलेलं आहे की विशेष न्यायालयाचा दर्जा दिला जातो, बरोबर, SC ST ॲक्ट अंतर्गत, असं हे प्रश्नात मेन्शन केलेलं आहे.
आणि पुढे पुढे एखाद्या प्रश्नामध्ये काय विचारलं जातं, SC/ST ॲक्ट नंतर खटले त्वरेने करण्यात यावे यासाठी खालील कशाची तरतूद आहे, आणि त्याच्या ऑप्शनमध्ये विशेष न्यायालय. तर बघा याच्या प्रश्नात हे दिलेलं आहे, मग हे आपण ट्रू मानू ना, की प्रश्नात त्यांनी असं विचारलंय की कोणाला दर्जा देणार. तर मग ही जरी इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असेल तरी आपण इकडे हे विशेष न्यायालय मार्क करू शकतो. समजतंय का? तर असं त्या ठिकाणी तेवढं आपण सजग असलं पाहिजे. ठीक आहे, पेपर देताना तेवढं अवेअर अलर्ट असलं पाहिजे. कधी कधी त्याच पेपरमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये याचं ऑप्शन दुसऱ्या प्रश्नाच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, एखाद्यातलं ऑप्शन दुसऱ्या प्रश्नातल्या क्वेश्चनमध्ये दिलं असतं. मग तेवढं आपण जर अलर्ट असलं ना, तर आपण ते दोन्ही प्रश्न त्यांचा एकमेकांमध्ये वापर करून दोन्ही सॉल्व्ह करू शकतो. समजलं? ठीक आहे, तर हे बघा, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. ठीक आहे, ठीक आहे. आता हे आपले सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करून झालेले आहे. SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट आणि SC/ST ॲट्रॉसिटीज रूल्स याच्यावरती आपण जवळपास ना साधारण, मी तुम्हाला आकडा सांगतो आपण किती प्रश्न सॉल्व्ह केले. तर बघा, राज्यसेवा परीक्षांमध्ये आलेले साधारण 30 प्रश्न आणि PSIच्या परीक्षांना आलेले साधारण 25 प्रश्न. ठीक आहे, तर असे साधारण आपण 55 प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओतनं सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, 55 प्रश्न म्हणजे काय, तर जवळपास तुम्ही एक मिनी टेस्ट धरा. ठीक आहे, आपली 100 मार्काची एक टेस्ट सिरीज असते, तर असं समजा की एक अर्धी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी एकच ॲक्टवरती सॉल्व्ह केलेली आहे. ठीक आहे, आणि सगळेच प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले, खूप डिटेलमध्ये घेतलेले. ठीक आहे, तुम्ही जर आपले हे दोन्ही व्हिडिओ केले, एक थेअरीवाला व्हिडिओ आणि हा दुसरा प्रश्नांवाला व्हिडिओ, हे दोन्ही केले आणि परीक्षेच्या एकदा आधी जाऊन रिवाईज केले आणि याच्यातनं नोट्स काढल्या, तर संपला विषय. तुम्हाला बाकी काहीच करायचं गरज नाही. हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला. ठीक आहे, याच्यातनंच तुमचे सगळे काही प्रश्न सुटणार आहे. ठीक आहे, आणि हे मी खूप सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता, तुम्ही शेअर करू शकता आपल्या मित्रांसोबत. आपल्या स्वाध्याय ई-लर्निंग या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. आपलं आता नवीनच चॅनल सुरू झालं आहे, त्याच्यामुळे सध्या सबस्क्रायबर्स कमी दिसत असतील तुम्हाला, पण तुम्ही एक त्याच्यात हातभार लावला तर ते हळूहळू काही दिवसांमध्ये वाढणार आहे. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंटही करू शकता. आपल्या या यूट्यूब चॅनलचा एक टेलिग्राम चॅनलसुद्धा मी ओपन केलेला आहे. त्याला तुम्ही @eSwadhyay करून टेलिग्राम ॲपमध्ये तुम्ही @eSwadhyay असं सर्च करून तुम्ही त्याला सर्च करू शकता आणि त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी या लेक्चरचे PDF मी जसं जसं रोज लेक्चर रिलीज होतं आहे तसं तसं मी त्याचे PDF, या स्लाईड्सचे PDF ज्याच्यावरनं आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, ह्या पूर्ण स्लाईड्स ज्याच्यावरनं आपण अभ्यास केलेला आहे प्रश्नांसहित. ठीक आहे, तर याचे मी हे जे दिसतं आहे तुम्हाला, ठीक आहे, स्क्रीनवरती, ह्या सगळ्या प्रेझेंटेशनचं मी PDF फॉर्ममध्ये बनवून त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला कोणाला परत रिव्हिजन करायचं असेल किंवा मोबाईलमध्येच वाचायचं असेल, ठीक आहे, मोबाईलमध्येच तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता, तर ते तुम्ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलला जाऊन. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि कायदा चांगल्या पद्धतीने समजला असेल. थँक्यू.